नमस्ते सर्वांना. उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते. आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात करणार आहोत आणि सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता आपण नारळी भातासाठी काय काय साहित्य लागते ते पाहून घेऊयात. आंबे मोहर तांदूळ 1 वाटी, गूळ 1 वाटी, अर्धी वाटी ओला नारळ खोवून घेतलेला आहे हा, लवंग भाजून त्याची पावडर केलेली आहे, जायफळ थोडंसं खिसून घ्यायचं आहे ते, आणि मीठ, ड्रायफ्रूट आणि तूप. तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेला आहे. तोपर्यंत या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाट पाणी घेणार आहोत. 1 टीस्पून मीठ टाकून घेऊयात आणि अर्धा टेबलस्पून तूप टाकून घेऊयात. पाण्याला उकळी आली की हा धुवून ठेवलेला तांदूळ आपण याच्यामध्ये टाकून घेऊ सगळा. आता भाताला उकळी आली की हा पूर्ण असं सर्व हलवून घ्यायचा. याच्यावरती झाकण ठेवून भात आपण शिजून घेऊयात. आता इथे आपला तांदूळ पूर्णपणे शिजलेला नाही आहे. याच्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊयात आणि खोबरं. हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपण तांदूळ 1 वाटी घेतलेलं होतं म्हणून आपण 2 वाटी पाणी घेतलं आणि आता जे गूळ विरघळल त्याचं सुद्धा पाणी सुटल, त्याच्यातच आपला भात पूर्णपणे होणार आहे. त्याच्यामुळे तांदळाला पाणी आपण अगोदरच कमी घातलेलं होतं. भात पूर्णपणे आपल्याला लो गॅसवरतीच करायचा आहे. गूळ आता विरघळायला लागलेला आहे. जे गुळाचं पाणी होईल त्याच्यातच तांदूळ आपला आता शिजेल. भात शिजत आहे तोपर्यंत आपण ड्राय रोस्ट केलेले आहेत ते आपण याच्यात टाकून घेऊयात. लवंग भाजून मी त्याची पावडर बनवलेली आहे ती अर्धा टीस्पून याच्यामध्ये टाकून घेऊयात. आता पूर्ण आपण हे मिक्स करूयात. भात अजून पूर्णपणे शिजलेला नाही, थोडीशी कणी राहिलेली आहे. मी दुधामध्ये केशर काडी भिजायला घातलेली होती, ते 2 चमचे आपण याच्यावरती टाकून घेऊयात. याच्यावरती पुन्हा आपण झाकण ठेवून देऊया. 10 मिनिट झाल्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे आणि भातातलं पाणी पूर्णपणे संपलेलं आहे. गुळाला पाणी सुटल्यानंतर भात शिजत नाहीये तर तुम्ही गरम पाणी पण वरती घालू शकता. आणि आता ह्याच्यातलं पाणी संपलेलं आहे. मी गॅस बंद करते. भात आता मुरण्यासाठी 10 मिनिट ठेवू. आणि मस्त असा आपला भात पण तयार झालेला आहे पहा. नारळी पौर्णिमेनिमित्त आपला नारळी भात तयार झालेला आहे. सजावटीसाठी आपण बदामाचा अर्धा कप याच्यावरती ठेवलेला आहे. आपण केशर दूध याच्यावरती टाकून घेणार आहे. पारंपरिक पद्धतीने आपण नारळी भात करत आहोत तर त्याच्यासाठी साजूक तूप. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.